जाणार आहोत कारण प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाई फेक झाली होती त्यानंतर सोलापुरात पुन्हा एकदा मराठा समाजाच्या बैठकीत तुफान गोंधळ पाहायला मिळतोय। अमोलराजे भोसले यांच्या विरोधात एका कार्यकर्त्याने वक्तव्य केल्याने समर्थक कार्यकर्ते भडकलेले आहेत आणि मोठा गोंधळ या बैठकीत पाहायला मिळतोय। मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा गोंधळ झाल्याचं कळतंय। आफताब शेख आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। आफताब, नेमकं काय घडलंय? अश्विन, खरं तर प्रवीण गायकवाड यांच्यावरती ज्या पद्धतीने अक्कलकोटमध्ये शाही फेक झाली त्याचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाची पुढची भूमिका काय असावी यासाठी मराठा समाजानं शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलवलेली होती। या बैठकीमध्ये एका कार्यकर्त्यानं मराठा समाजाच्या अक्कलकोटचे जे अमोलराजे भोसले त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं। त्यानंतर अमोलराजे यांचे जे समर्थक आहेत त्यांनी अचानक पद्धतीनं गोंधळ घालायला सुरुवात केली। ज्या कार्यकर्त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्याला तुफान मारहाण जी आहे अमोलराजे भोसले यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अन्नछत्र मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत अमोलराजे भोसले यांचे समर्थक मोठ्या संख्येनं या बैठकीमध्ये उपस्थित होते। अमोलराजे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते भडकलेले आहेत आणि त्याला ज्या तरुणाने ही भाषा केली त्याला मारहाण जी आहे या बैठकीमध्ये करण्यात आली। पोलीस जे आहेत ते आत्ता या ठिकाणी आलेले आहेत। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक सुरू होती। खरं तर मराठा समाजाची पुढची भूमिका काय असायला पाहिजे यासाठी अश्विन ही बैठक बोलवण्यात आलेली होती। मात्र या बैठकीतच या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस जे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काही लोकांना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। वेगवेगळ्या संपूर्ण जिल्ह्याभरातून मराठा समन्वयक जे आहेत ते या सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आलेले होते आणि याच ठिकाणी हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या ज्या या कार्यकर्त्यांना शांत केलं जात आहे, पोलीस आवाहन करतायत की तुम्ही शांत बसून राहा। अमोलराजे भोसले यांनी जो ज्या दीपक काटे आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेक करणारा आरोपी त्याच्या कानात काय बोललं अशा पद्धतीचा आरोप आणि टीका जी आहे ते एका मराठा तरुणाने केलेली होती आणि त्यानंतर हे सगळे वादाचे पडसाद जे आहेत ते आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळत आहेत। अश्विन, नक्कीच आफताब, आणि आपण बघतोय या दृश्यांमध्ये आता पोलीस देखील येऊन जसं तू सांगतोयस काही प्रमाणात स्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतायत। नेमकं कार्यकर्त्यांचं आता नेमकं काय पाऊल असणार आहे? काही कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधू शकतो आफताब? अश्विन, खरं तर प्रचंड गोंधळ जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे। समन्वयक जे आहेत ते सर्वांना आवाहन करतायत की पुढची भूमिका प्रवीण दादांवरती जो हल्ला झाला त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे असं समन्वयक म्हणतात। समन्वयक, काय नेमकी भूमिका आहे? मराठा समाजाची शांततेत मीटिंग होणार आहे। किरकोळ गैरसमज असतात ते दूर होतात, समाजामध्ये अंतर्गत असू शकतात। इथं कोणतेही मनभेद नाहीत, थोडा मतभेद असू शकतो। मीटिंग पुन्हा सुरू झाली आहे, अजिबात चिंता करण्याचं काही कारण नाही। अजिबात चिंता करण्याचं कारण नाही अशा पद्धतीचं समन्वयकांचं म्हणणं आहे। शांततेत पुन्हा बैठक सुरू होती। आता बैठक चालू होणार आहे। मराठा क्रांती मोर्चा सकल मराठाच्या वतीनं आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निर्णय होणार आहे, आंदोलनाची दिशा ठरणार आहे। बैठक जी आम्ही ती पुन्हा सुरू करू। काही किरकोळ मतभेद होत असतात अशा पद्धतीचे समन्वयकांचं म्हणणं आहे। जन्मजय राजे भोसले स्वतः हे या बैठकीमध्ये आलेले होते आणि त्यांचे जे पुत्र आहेत अमोलराजे भोसले त्यांच्या विरोधात या ठिकाणी वक्तव्य केल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आता बैठकीतून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि शांततेचं आवाहन जे ते पोलिसांच्या माध्यमातून केलेलं जात आहे। तर पंढरपूरचा हा तरुण होता ज्याने वक्तव्य केलं होतं, त्याला मारहाण जे आहे ती या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस जे आहे ते त्याला सुरक्षित बाहेर काढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आफताब, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू।